नमस्कार मंडळी, तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत गंगी आणि तिचा नवरा जाणार गोव्याला याचा 5वा भाग। याच्या आधीचे 4 भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन बघा। तर चला पटकन ही आपली कॉमेडी गमतीशीर व्हिडिओ चालू करूया। नको नको, तुम्ही ऐका माझं, आपण गुवाहाटीला जाऊ, गोव्याला नको, गुवाहाटीला जाऊ आपण। गोव्याला जाऊ की नाही, गुवाहाटीला जाऊ। तुला गुवाहाटीला जायचं आहे ना? मग एक काम कर, सध्या माझ्याकडे ना पैसे नाहीत, तू ना तुझ्या माहेरला जा ना, तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये। काय, माझ्या वडिलांकडनं पैसे आणू? आणि मग तुम्ही कशाला आहेत? तुम्ही कशाला आहेत? अगं पण माझ्याकडे सध्या पैसे नाही ना। माझ्या वडिलांनी एवढा खर्च केलेला कमी आहे का? माझ्या वडिलांकडून पैसे घ्यायला सांगताय मला? ती जमीन आहे ना, विका अर्धा एकर, मला नाही माहिती, मला जायचं आहे गुवाहाटीला। झालं का आता? हात हातात घेऊन गुलुगुलू करत गोव्याला जायचं आहे, इकडं जायचं आहे, तिकडं जायचं आहे असं करत होती न। बापाकडून पैसे घे म्हटलो तर लगेच आता कशाला, आता कशाला? अरे मी तुला काय म्हणलो का? बुडवणार आहे का मी तुझ्या बापाचे पैसे? कापूस विकला का नाही, तुझ्या बापाचे पैसे असे रोकडे रोकडे देऊन टाकीन, समजलं? ओ, माझ्या बापानं कोणतं गहू विकलं तर तुम्हाला 50,000 रुपये देणार आहेत, ते पण फिरायला। अगं पोरीसाठी देईल की तुझा बाप। मग काय फिरायला जाणार आहे तर जावाई नाही घेऊन जाऊ शकत का? बापाकडून पैसे मागता? लग्न माझ्या बापानं लावलंय, सगळं माझ्या बापानं केलंय। काय बया, माझ्या नशिबात पडला होता असा भिकारी। काय बोलली? काय नाही, कुठं काय? आईला वैतागच आहे। मला माहिती नाही, मला काहीच माहिती नाही, मला नका सांगू, मला कुठेतरी घेऊन जा, मला गुवाहाटीला तरी घेऊन जा, नाही तर गोव्याला तरी घेऊन जा, कुठेतरी घेऊन जा, म्हणजे जा घेऊन। तसं पण मी आजपर्यंत कुठंच घेऊन गेलेलो नाही। आजपर्यंत तसंही कुठं घेऊन गेलेत का तुम्ही मला? कुठंच घेऊन नाही गेलेले तुम्ही मला। आज लग्नाला 30 वर्ष पूर्ण झाले, आज सांगते तुम्हाला, त्याच्यात पण तुम्हाला कळ लागली, असं नाही तसं नाही, पैसे नाही, हे नाही, अमकं नाही तमकं नाही, मग लग्न तरी कशाला केलं माझ्याशी? ते सगळं जाऊन दे, एक काम कर बरं, मला लयच भूक लागली, मला जेवायला दे। माझी कोणतीच हौस तुम्ही पूर्ण नाही करत। ए गंगे, मला लयच भूक लागली, आधी मला जेवायला दे, नंतर बघू आपण गोव्याला जायचं। नाही, आधी जायचं ठरवा, मगच जेवण, त्याशिवाय जेवण बिवण काय भेटणार नाही। भाकर तुकडा मागायचा नाही माझ्याकडं। अरे देवा, भाकर तुकड्यावरच लय जोर आहे या बाईचा। बरं एक काम कर, मी आहे का नाही गावात जातो, माझ्या मित्रांकडून उसने पैसे आणतो आणि मग आपण गोव्याला जाऊ, मस्त मजा करू मग। हो का? राहून द्या, मला भरोसा नाही तुमच्यावर। अगं गंगे, खरं सांगतोय की मी। खरंच सांगताय तुम्ही? हो, खरं सांगतोय। खरंच ना? हो ना, खरंच तुम्ही मला फिरायला घेऊन जाणार? आता मी तुला कोणत्या भाषेत सांगू? 100%। आता मी गावात जातो, तुला सांगतो मित्राकडून पैसे आणतो, आपण लगेच गोव्याला। खरं सांगताय तुम्ही? घ्या माझी शपथ। हो ना, खरंच, तुझी शपथ। मी शपथ खोटी खातो का? लगेच जाऊ आपण, आता तरी वाढ ना जेवायला। थांबा, मी आज तुमच्यासाठी पुरणपोळीचं जेवण करते, पुरणपोळीचं। वा, जा लवकर जा, लगेच तयारीला लाग, जा पुरणपोळीच्या, जा लवकर। तुम्ही बसा, मी लगेच पुरणपोळ्या करते। पण जायचं ना नक्की? अगं 100%, हो। बघा जायचं ना, मी पुरणपोळ्या करते लगेच। हो बाई, कर जा, पुरणपोळ्या कर जा। आईला गंगी म्हणते ते पण बरोबरच आहे, आयुष्यात एकदा तरी बायकोचं म्हणणं ऐकलंच पाहिजे,
नाहीतरी तिला मी कुठंच फिरायला घेऊन गेलेलो नाही आजपर्यंत. चला, त्या निमित्तानं आमचं हनीमून तरी होईल. जाऊन दे, चालतंय. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटू पुन्हा. बाय बाय.